निपाणी मतदारसंघातील विरोधी भाजप कार्यकर्त्यांनी अफवा उठवायचं बंद करावे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. मीनाक्षी तावदारे तसेच निपाणी ग्रामीण आश्रय योजनेचे अध्यक्ष सौ मिरजे मॅडम यांचा भाजप कार्यकर्त्यांना सज्जड इशारा. कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे सरकार मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमच्या नेत्या लक्ष्मीताई हेब्बाळकर मंत्री कर्नाटक सरकार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात विकासाभिमुख सरकार आल्यापासून विरोधी भाजपमधील महिला आमदार यांना आता कोणतेही काम हातात राहिलं नाही. राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका करणे आणि काँग्रेस सरकारची बदनामी करणे या एकाच उद्देशाने पछाडलेल्या भाजप महिला आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता काँग्रेसचे सरकार एसटी तिकीट आकारणार मोफत, लाईट बिल बंद करणार, महिला माता भगिनींना 2-2 हजार रुपये मिळत होते ते सुद्धा बंद होणार, अशा अनेक अफवा उठवत आहेत. मात्र राज्यातील जनता सुज्ञ आहे, हे या विरोधी आमदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कर्नाटक सरकारच्या 5 गॅरंटी योजना कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे तोपर्यंत चालू राहणार. कोणी काहीही म्हणू, कितीही अफवा उठवू, या योजना बंद होणार नाहीत. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे सूचक वक्तव्य निपाणी आश्रय योजनेच्या अध्यक्ष बेनाडी गावच्या मिरजे मॅडम तसेच कुन्नूरच्या मीनाक्षीताई तावदारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं. माझं नाव कल्लाप्पा सौवय हजारे. कल्लाप्पा हजारे. गाव बेनाडे. काय मत आहे तुमचं? आमचं काय आहे, सिद्धरामय्या हाय म्हणताना आम्ही त्यांच्या जीवावर आहे. आमचं काय नाही, लॅक नाही, शेत नाही, घर नाही, त्यांच्या जीवावर तर 2 वर्ष झालं मी चांगलं चाललंय. म्हणजे सिद्धरामय्या सरकारच्या जीवावर तुमचं घर चाललंय असं मत आहे? चाललंय. रेशन धान्य मिळतात? मिळतात. त्यामुळे तुमचं पोटपाणी चालू आहे. आता पोटपाणी म्हणजे सिद्धरामय्या साहेबांना तुमचा आशीर्वाद आहे. 2000 मिळतात काय? मला आशीर्वाद 2000 रुपये येतात मला येतात. खरं माझं ते हालाय म्हणताना मी तिच्या जीवावर आहे बाबा. आता आल्यात काय? मला घर आता आहे, मी माझं घर एवढं नीट करते ते माझा जीव म्हणून समजतो. घर तुम्हाला मिळणारच, त्यात काय वाद नाही. धन्यवाद. आज या भागामध्ये बऱ्याच चर्चा चालू आहे की एसटीचं तिकीट परत चालू करणार आहे, लाईट बिल परत चालू करणार आहे, काँग्रेस सरकार लाईट बिल चालू करणार आहे, 2000 रुपये बंद होणार आहेत, असं अफवा ऐकायला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? माझं मत असं आहे की भाजप सरकारला आता सध्याला काही काम नाही, अफवा उठवायचंच तेवढं काम शिल्लक राहिले. ह्याच्या आधी पण भाजप सरकारने आमच्या महिलांसाठी काही केलं नाही. त्यासाठी मी जाब पण विचारून बसले, त्या जाबेला मला उत्तर आलेलं नाही. त्यासाठी आम्ही भाजप सरकारसाठी राबून पण बसले. हे तुम्हाला सगळ्यांना पण महिला भगिनींना माहीत आहे. माझी म्हणजे मला सांगायचं असं आहे की महिला 2000 आता जे 5 गॅरंटी कार्ड जे सांगितले, 5 गॅरंटी सिद्धरामय्याने असू दे, डी.के. शिवकुमार असू दे आणि माझी लाडकी ताई हेब्बाळकर ताई जी आमच्यासाठी जी आपल्याला ओळख नसताना सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे, तिनं सुद्धा आम्हाला सांगितलं 5 गॅरंटी कार्ड बंद होणार नाही आहे. आणि माझी असं म्हणजे महिला भगिनींना असं मला सांगायचं आहे की 5 गॅरंटी कार्ड हे चालूच राहणार आणि 5 वर्ष जोपर्यंत सिद्धरामय्या आहेत, जोपर्यंत डी.के. शिवकुमार आहेत, 5 गॅरंटी कार्ड त्या बंद होणार नाही. ते कुणाच्या मनातही आणू नका. हे फक्त आपल्याला सांगून आपली मन स्थिर बदलायची इच्छा त्यांना आहे की बाबा आम्हाला काहीतरी सांगायचं आणि महिला भगिनींना ते टोचून सांगायचं की बंद होणार आहेत. मग ते आपल्याकडून तिकडे येतील असं त्यांची अपेक्षा आहे. 2000 काय बंद होणार नाही, रेशन कार्डचं आपलं काय बंद होणार नाही, तिकीट पण काय चालू होणार नाही आणि लाईट बिल बी चालू होणार नाही. या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.